गुलबर्गा नॉर्थ एसीपी चंद्रशेखर सर और रोजा पुलिस स्टेशन के सर्कल इंस्पेक्टर अनीस मुजावर के डायरेक्शन पर एएसआई गौस पाशा और पुलिस कांस्टेबल आरिफ साहब ने 3 ऐसे आरोपियों को गिरफ्तार किया है जो कई सालों से शहर छोड़कर भाग गए थे। गौस पाशा और आरिफ साहब ने 32 साल से अटेम्प्ट टू मर्डर केस में लापता बशीरुद्दीन नामी आरोपी को हैदराबाद से गिरफ्तार किया है और 27 सालों से अटेम्प्ट टू मर्डर केस में लापता सरवर खान नामी आरोपी को मुंबई से गिरफ्तार किया है और हाथापाई मामले में 14 साल से लापता नदीम नामी आरोपी को मीरत से गिरफ्तार किया गया है। लगातार कई दिनों की मेहनत के बाद 3 आरोपियों को गिरफ्तार करने पर इन्हें पुलिस कमिश्नर डॉक्टर शरणप्पा एसडी आईपीएस के हाथों अप्रिसिएशन सर्टिफिकेट देकर डिपार्टमेंट की जानिब से मुबारकबाद दी गई है और पूरे शहर में गौस पाशा और आरिफ साहब के इस कारनामे की सताइश हो रही है। इसी को देखते हुए रोजा एरिया में मौजूद कुंज बसवेश्वर मठ के स्वामी जी और हिंदू मुस्लिम एकता कमेटी से मोहम्मद जिलानी की जानिब से तहनीती प्रोग्राम मठ में ऑर्गेनाइज किया गया था, जहां एसीपी चंद्रशेखर सर और रोजा सर्कल इंस्पेक्टर अनीस मुजावर सर और गौस पाशा और आरिफ साहब को तहनीत पेश कर खुशी जाहिर की गई है। ಈ ದಿನ ರೋಜಾ ಮಠದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಜಿಲಾನಿ ಪಾಷಾ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರೋಜಾ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರಾದ ಗೌಸ್ ಪಾಷಾ ಮತ್ತು ಆರಿಫ್ ಅವರು ಏನು ಉತ್ತಮವಾದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಸಮಾಜ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಇರಲಿ ಯಾವುದೇ ಇಲಾಖೆ ಇರಲಿ ಅದನ್ನು ಗುರುತಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಜಿಲಾನಿ ಪಾಷಾ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಪೊಲೀಸರು ನಮಗೆ ಸಂಬಳ ಕೊಡ್ತಾರೆ, ನಾವು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸೇವೆ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಶಾಂತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವೆಲ್ಲರೂ ನೌಕರರು, ನಾವು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸೇವಕರು। ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮದು ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತೀವಿ। ಅದರಲ್ಲೂ ಭಾಳ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಗೌಸ್ ಪಾಷಾ ಆರಿಫ್ ಅವರು 30 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದಿನ ಕೇಸು, ಆ ಒಂದು ಪ್ರಕರಣವನ್ನು ಪತ್ತೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಭಾಳ ಕಠಿಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ। ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹೈದ್ರಾಬಾದ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲೇ ಅವ್ರು ಹಾಲ್ಟ್ ಮಾಡಿ ವಾರಗಟ್ಟಲೆ ಅಲ್ಲಿ ಇದ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ತೆಗೆದು ಅವ್ರನ್ನ ದಸ್ತಗಿರಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಜೈಲಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಅವರು। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರಿಗೆ ನಾವು ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ರೆಕಮೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ನಮ್ಮ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ। ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳು ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ। ಆದರೆ ಇವತ್ತೇನು ಒಂದು ಸಮಾಜ ಒಂದು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಅನ್ನೋ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ಅವರ ಒಂದು ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ಗುರುತಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಿರಿ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಿಗೂ ಜಿಲಾನಿ ಪಾಷಾ ಅವ್ರಿಗೂ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಮತ್ತು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸೋದಕ್ಕೆ इष्टपड़ता। आज के दिन रोजा मठ के स्वामी जी और जिलानी पाशा ने, जैसे कि साहब ने बताया हमारे साहब के करीब 32 साल पुराना केस हैदराबाद और बॉम्बे में जो छुप के बैठे हुए थे आरोपी, उनको वहां जाके पकड़ के लेके आए और ये काम को सराहने के लिए हमारे स्वामी जी ने हम लोगों को, हमारे डिपार्टमेंट के उन ऑफिसरों को, खासकर गौस पाशा और आरिफ पटेल को जो हिम्मत अफजाई किया, उनको यहाँ ला कर एक ऑनर्स किया, ये बहुत बड़ी बात है। इसलिए मैं स्वामी जी का, जिलानी पाशा का, इनके काम करने को जो हमें रिकग्निशन बताया पुलिस डिपार्टमेंट का, इन्होंने काम किया है, तो मैं अपने तरफ से, अपने डिपार्टमेंट की तरफ से तहे दिल से शुक्रगुजार। आज जो रोजा मठ में हमारे स्वामी जी कंच भरतपुर मठ के स्वामी जी की जानिब से आज हमारे चंद्रकांत एसीपी सर और अनीस मुजावर सकल साहब और हमारे एएसआई गौस भाई और हमारे आरिफ साहब को स्वामी जी की जानिब से यहाँ पर अप्रिशिएट किया गया है। मैं स्वामी जी का और तमाम मेहमान जो शिरकत किए उनका शुक्रिया अदा करता हूँ। इस प्रोग्राम का मकसद ये है कि जिस तरीके से हमारे गुलबर्गा के कमिश्नर शरणप्पा सर, केनिकना शिग्रीवाल मैडम जी और रोजा पीएस के एसीपी चंद्रकांत सर, रोजा पीएस के सर्कल अनीस मुजावर साहब के डायरेक्शन पर हमारे गौस भाई और आरिफ भाई, एएसआई और पीसी आरिफ भाई अपनी जान की परवाह न करते हुए गुलबर्गा शहर से बम्बई, मेरठ और हैदराबाद जाकर 3 मुल्जिम को, एक 14 साल का केस था मेरठ का, एक बम्बई का जो 27 साल का केस था और एक केस 32 साल का केस था, इन तीनों को अपनी जान की परवाह ना करते हुए गुलबर्गा का नाम रोशन करे और गुलबर्गा का नाम रोशन करे। और मैं चंद्रकांत एसीपी सर और सर्कल साहब का और हमारे गौस भाई का और आरिफ भाई का और हमारे गुलबर्गा कमिश्नर शरणप्पा सर, डॉक्टर शरणप्पा सर का मैं दिल की गहराइयों से बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। ये मामूली काम नहीं, जो अपनी जान की परवाह ना करते हुए इतने बड़े काम को अंजाम दिए। हमारे स्वामी जी की जानिब से और हिंदू मुस्लिम एकता कमेटी की जानिब से हमारे जयमुतिया जी और दत्तू जी, मोहित पठान
और हमारे कमेटी के जो जिम्मेदार हैं, मैं आप तमाम का दिल की गहराइयों से बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। इस मौके पे स्वामी जी ने भी अपना कीमती वक्त दिया कि पुलिस को मैं हिंदू मुस्लिम एकता कमेटी की जानिब से और हमारे स्वामी जी की जानिब से अप्रिशिएट करते हुए मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। और गुलबर्गे की पुलिस बेस्ट पुलिस है, जो इस तरीके के अंजाम को भी अपनी जान की परवाह न करते हुए कुर्बानी देते हुए अरेस्ट करे हैं और अरेस्ट करते हुए हमारे अदालत में भी उनको पेश करे। और एक जैसे जिस तरीके से अभी हमारा ऑपरेशन सिंदूर जो चल रहा है हिंदुस्तान में भी तमाम मजहब के भाई ने अपनी जान की कुर्बानी देकर देश के लिए कुर्बान किया। मैं उनको याद करते हुए सल्यूट करता हूँ। जय हिंद, जय भारत। ನಮ್ಮ ರೋಜಾ ಬಡಾವಣೆಯ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಸಾಧನೆಗೆ ಮೆಚ್ಚಿ ನಮ್ಮ ಈ ಬಡಾವಣೆಯ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಏಕ್ತಾ ಕಮಿಟಿಯ ಸದಸ್ಯರು, ಜಿಲ್ಲಾನಿವಾಯಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ರೋಜಾ ಮಠದ ಪೂಜ್ಯರು ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ ಸಾಹೇಬರು ಹಾಗೂ ASS ಅವರವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಸಾಧನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣ ಆ ಸಾಹೇಬರ ಒಂದು ಸಾಧನೆಯನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅವರ ಸೇವೆನೇ ಜನರ ಸೇವೆ. ಆದ ಕಾರಣ ನಾವು ಅವರಿಗೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕರೆಸಿ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಏಕ್ತಾ ಕಮಿಟಿಯ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ರೋಜಾ ಮಠದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಕಿರಿಕಿರಿ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಆಗಿಲ್ಲ, ಮುಂದೆ ಆಗೋದು ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ನಮ್ದು ಒಂದು ಬಡಾವಣೆ ಹೇಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಇದೆ, ದರ್ಗಾನು ಇದೆ, ಮಠನೂ ಇದೆ. ಆದ ಕಾರಣ ಈ ಒಂದು ಬಡಾವಣೆ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಆದ ಕಾರಣ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತು